हे तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. स्वामी काज गुरुभक्ती हा पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या हा सत्य बोल मुखे हा दुःखवे अनेकांचे दुःख तू मुखातून सत्य बोल आणि जे दुःखी आहेत ना त्यांचं दुःख कमी कर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना निश्चयाचे बळ हा निश्चय असला पाहिजे. तुका म्हणे ह्याची फळ तरच तुम्हाला फळ मिळू शकतं. तर तुम्ही जरा त्याचं चिंतन करा ना या सगळ्या गोष्टी. लक्ष्मी रोडने चालताना वडिलांना सातकर पहिलवान मला सांगायचं तुझे वडील चालले की हत्तीचं पिल्लू चालल्यासारखं वाटायचं. आता तुम्ही पण हातून पिल्लू जायचा. तर तुम्हाला योगायोगाने आता त्याचा किस्सा सांगतो मी. हा. त्यांनी मला असं म्हटल्यावर की आता वडील मोठे आम्ही सगळेच भावंड त्या त्या दृष्टीने जीन्स ते आलेले आमच्यात आणि ते म्हणजे आता कसं आहे हत्तीचं पिल्लू ह्याला व्यायाम करायला लागत नाही डाएट सांगायला लागत नाही किंवा त्याची ताकद किंवा अग्रेसिव्हपणा हे सगळं नॅचरल येतं त्याच्यात. तर तो सुदैवाने भाग माझ्यात थोडासा आला असं मी मानतो. आणि मी पण त्याच तालमीत गणपतराव पायगुड्यांच्या वस्ता दादांच्याकडे प्रॅक्टिस करायला काय झालं माझी पार्श्वभूमी सुरुवातीची अशी झाली वडिलांची इच्छा होती की शिक्षण घ्यावं परंतु मी शिक्षणात इतका ढवतो किंवा मला म्हणजे सांगायला हे वाटतं की 5वीत मी सगळ्या विषयात अभिनव विद्यालय नॉनस्टॉपचं होतं. वडिलांनी चांगल्या शाळेत घातलं परंतु तिथं काय मी त्या वातावरणात सूट झालो नाही आणि 5वीत सगळ्या विषयात मी नापास झालो. काय जय हिंद जय भारत. आपल्या समोर बलदंडे शरीर यष्टीचा पैलवान आपण पाहू शकता. या पैलवानाचं नाव आहे श्रीकृष्ण बराटे आणि ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. इंटर युनिव्हर्सिटी ऑल इंडिया चॅम्पियन. तसेच यांचे वडील जे होते बापूसाहेब बराटे म्हणून एक पैलवान होते की जे जुन्या काळात एक नामांकित पैलवान ज्यांची 1962 साली 1400 रुपयाला आणि 1964 साली 3500 रुपयाला कुस्ती लागली होती. 3500 रुपये म्हणजे आजची पुण्यातली 5 एकर जागा हे लक्षात ठेवा. आणि पुण्यातली 5 एकर जागा म्हणजे त्याचं मूल्यांकन केलं तर किती रुपयाला लागली होती ते चिंतन केलं तर कळेल आपणासनी. म्हणजे त्यावेळी 3500 रुपयाला कुस्ती लागणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यांचे चिरंजीव आज आमच्या जवळ आहेत. हे ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. शरीर बघा अजून सुद्धा महाराज केसरी कुस्ती खेळू शकतात असे पैलवान आहेत आपल्या समोर आहेत. तर पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडासा तुमचा परिचय सांगा पैलवान. मी श्रीकृष्ण बापूसाहेब बराटे. बरोबर. तुमची तालीम कोणती? कुंजीर तालीम म्हणजे पहिल्यापासून तुम्ही पुण्यातच होता का? पहिल्यापासून पुण्यात. बरं. मग लहानपणी तुमचे वडील तुम्हाला तालमीत घेऊन गेले का? नाही मग वडील कुंजीर तालमीत मोठे पैलवान होते. नंतर सरपंच राहिले गावचे आणि गावच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या त्या व्यापामध्ये थोडेसे बिझी असताना आमच्याकडनं एकच अपेक्षा असायची की मुलांनी शिकावं. तालीम नको. तालमीपेक्षा मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे हे त्यांचा अट्टास असायचा. बरोबर. सर्वप्रथम मी तुमचं मुलाखत घ्यायला आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आपले आभार मानतो. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज जे काही पूर्वी कुस्तीगीर होऊन गेलेले आहेत त्यांचे खेडोखेड्यात जाऊन आपण आज जे 80-90 वर्षाचे आता अण्णा पाटोळे असतील किंवा अण्णा शिंदे असतील त्या सगळ्यांच्या खूप मुलाखती मी तुमच्या पाहिलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी सर्व आमच्या पुण्यातील कुस्तीगरांच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि आज योगायोग असा आहे की आमच्या घराण्याची जी कुस्तीची परंपरा आहे ती आमच्या आजोबांच्या पासून सुरू आहे. आमच्या आजोबांना त्याची खूप आवड होती आणि मुलांनी पैलवान व्हावं. आणि आज विशेष म्हणजे त्यांची पुण्यतिथी आहे तिथीप्रमाणे. अरे बापरे. नागपंचमी आहे. तर त्यांनी मुलांनी पैलवान व्हावं म्हणून वडिलांना कुंजीर तालमीमध्ये पुण्यातील सदाशिव पेठेतील कुंजीर तालमीमध्ये त्यांना पाठवलं. कैलासवासी शंकरराव गायकवाड आणि कैलासवासी गणपतराव पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या ठिकाणी कुस्तीचे सराव करण्यासाठी ते गेले. आणि काही काळ गेल्यानंतर वडिलांची त्या ठिकाणी प्रगती कुस्तीतली पाहिल्यानंतर मग हळूहळू त्यांना सांगलीला भोसले व्यायाम शाळा आणि ज्योतिरामदादा सावर्डे भारत भीम ज्योतिराम दादा आमच्या घरी आलेले. विष्णुपंत सावर्डे सुद्धा आणि शामराव मोरे ही सगळी लक्ष्मण कातकी बसलिंगांना त्या आपण जे आता टेबलवर बसलो होतो त्याच्यावर मी जेवायला वाढलंय त्यांना. म्हणजे
अशी आठवण येते. बरोबर आहे. आणि त्यांच्या लढती आणि मार्गदर्शन हे आमच्या वडिलांना मिळालं. बर. आणि त्या काळी मग सुरुवातीला सातारचे जे अवधूत भोसले म्हणून एक पैलवान होते, हा. तर त्यांच्याबरोबर पहिलं मैदान आमच्या वडिलांचं झालं किती साली अंदाजे? साधारण बघा 61च्या आसपास 61 बरोबर. आसपास झाला असावं. त्या मैदानात त्यांना 5 किंवा 10 मिनिटातच त्यांनी हरवलं होतं, काही मिनिटातच. बर. तर मग त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांची तब्येत आणि त्यांची कुस्तीतली प्रगती पाहता की आमच्या वस्तादांचंही थोडंसं हे वाढलं की बाबा हा खेळाडू बरा आहे, याचं त्यांना ते घडवत गेले. आणि पुढे पुढे पुण्यातील नामांकित मल्ल देऊचे हरिभाऊ काळोखे असतील किंवा जब्बू पैलवान, पुण्यातले शिवरामराव तालमीतले मोठे पैलवान होते. अनेक दिग्गजांना त्यांनी हरवलं होतं पुण्यात. बर बर. म्हणजे ते अण्णा पाटोळेंच्या नंतरचे पैलवान तसे, पण मोठे पैलवान पुण्यात. संभाजी काळोखे वगैरे, संभाजी काळोखेंबरोबर झाली. त्याच्यानंतर सोपान भोंग म्हणून होते. बर. ही पुण्याची सगळी नामांकित मंडळी, मोठे पैलवान त्या काळचे, महाराष्ट्र केसरीच्या जोडीतले पैलवान ही सगळे. मग व्यायाम त्यावेळी ते कुंजीरमध्ये करत होते का? नाही, कुंजीरमध्ये नंतर मग काय झालं, थोडस मोठ्या जोडीची प्रॅक्टिस आणि त्यांना लढत मिळावी म्हणून सांगलीला भोसले शाळेत ते राहिले. आणि तिथं त्यांना मग ह्या शामराव तात्या मोरे वगैरे असे दिग्गज पैलवान म्हणजे आपले बाबाजी, तुमचे बाबाजी म्हणजे भगवानराव मोरे, ते 62 सालचे महाराष्ट्र. होय, मग त्यांच्याबरोबर सुद्धा लढत होती. म्हणजे ते प्रॅक्टिसला घ्यायचे दुसऱ्या तिसऱ्या दामाला यांना. बरं. हा, अशी त्यांची जोड वाढत गेल्यावर शेवटच्या काही काळात मग पुण्यात कॅप्टन शिवरामपंत दामले यांची महाराष्ट्र मंडळ म्हणून एक मोठी संस्था आहे, 1924 साली स्थापन झालेली. आणि त्या संस्थेत शिवरामपंत दामल्यांना कुस्तीचं फार वेळ होतं. बर. त्यांनी आमच्या वडिलांना लढतीसाठी कॅप्टन म्हणजे मास्टर चंदगीरामला 1 महिना पुण्यात आणलं होतं. बर बर बर. म्हणजे हिंद केसरी, भारत भीम, म्हणजे भारत केसरी आणि आशियाई चॅम्पियन किंवा ऑलिम्पिकला गेलेले चंदगीराम, हो भारतातले मोठे पैलवान, त्यांची लढत आमच्या वडिलांना मिळाली महिनाभर. बर. आणि मग पुढं वडील कुठल्याच पैलवानांना हारले नाही, कधीच हारले नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे वडिलांनी तुम्हाला स्वतः सांगितलं? नाही, जे त्यांचे समकालीन पैलवान आहेत ते सांगायचे सगळे. मग घरी यायचे ना, ते म्हणले तुझा वडील कुणालाच पडला नाही म्हणजे एवढ्या दिग्गज पैलवान. मग तानाजी काळुंकेच्या बरोबर कुस्ती झाली, ती पण सुटली का? मग नाही, संभाजी काळोखे तानाजीचे वडील, ती सुटली कुस्ती. सुटली. हो, ते 63ला अण्णा पाटोळेवर फायनलला आले. 64ला गणपत खेडकरांबरोबर झाली. पण आमच्या वडिलांची डबल महाराष्ट्र गणपत खेडकर त्यांची कुस्ती झाली संभाजी काळोखे बरोबर सामन्यात. पण ते काहीतरी मला वाटतं 1-2 पॉईंटने गेले होते संभाजी. बरोबर. त्यांच्या बरोबर 64ला लगेच आमच्या वडिलांचं मैदान लावलं पुणेकरांनी. बर. ती पण कुस्ती गाजली आणि ते मोठेच तसे पैलवान होते, पण ती कुस्ती सुटली. बरोबर. त्या कुस्तीच्या हरिभाऊ काळोखेंच्या कुस्ती सुद्धा आमच्या वडिलांचे समकालीन. आणि नंतर आमच्या ह्या गायकवाड वस्ताद, पायगुडे वस्ताद यांच्या नंतर ज्यांनी कुस्तीची धुरा तालमीची सांभाळली ते निवृत्ती मारणे यांची सुद्धा दादांची कुस्ती, ते 61-62चे महाराष्ट्र चॅम्पियन होते त्यांच्या गटात. बर. त्यांची कुस्ती आमच्या वडिलांच्या कुस्ती 2 नंबरला होती. म्हणजे साधू काळोखे देऊचे, ते सुद्धा चांगले खेळाडू होते. साधू काळोखे असा तो त्यांचा कुस्तीचा कालखंड होता. तुम्हाला ऊर्जा जी मिळाली तुमच्या वडिलांपासून मिळाली का? कुस्तीत का आला तुम्ही? कशा करता आलता तुम्ही? तर त्याचं झालं असं की आमच्या आजोबांची खरं तर प्रेरणा की वडिलांना घडवण्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी शेतीचं क्षेत्र असेल ते विकलं, परंतु जिद्द इतकी होती. इथली शेती विकली? हो, जिद्द इतकी मोठी होती. पैलवान वडील झाले पाहिजेत ही त्यांची तळमळ. बर. त्यांनी वाटेल ते झालं तरी ह्या इतक्या दिग्गजांच्या बरोबर म्हणजे सांगलीला खूप वर्ष राहिले वडील. ते तितक्या जोडीत गेले, ते मोठे झाले. आणि थोडस त्यांचं सर्व समावेशक असा व्ह्यू होता की गावामध्ये त्यांनी देऊळ बांधलं 80 वर्षापूर्वी पांडुरंगाचं. इथे त्याच्यात विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा, दत्तात्रयांची प्राणप्रतिष्ठा, त्याच्यासाठी गाणगापूरला त्यांनी यादव बाबांबरोबर पारायण केली. आणि तो पण एक वासा शक्तिभक्तीचा म्हणतो तसा वारसा आम्हाला त्यांच्याकडनं मिळाला. आजी पण आमची ती खूप सात्विक होती, वारकरी परंपरेतली होती.
ती इतकी कष्ट करायची, 75 झाली तरी शेतात जायची आणि शेवटपर्यंत 80च्या आसपास होती. परंतु चुलीवर स्वयंपाक करून तिने तिचा खाल्लेला आहे. म्हणजे गॅसवर नाही, गॅस तर लांबच राहिला, पण सगळं शेवटपर्यंत अन्न तिने तिच्या हाताने चुलीवरच खाल्लं. ती आजीची अशी, मला त्यांचा संस्काराचा भाग सांगतो, ती शेतातनं आली, स्वयंपाक करायची तिची आपण घेऊन, आणि देवळात हरिपाठ ऐकल्याशिवाय जेवायचे नाही. तिचं वैशिष्ट्य कायम हरिपाठ ऐकायचा, कायम कायम हरिपाठ. इतकं तिचं योगदान फार, म्हणजे आज दोघांचं यशस्वी व्हायला कारणीभूत पण ते आहेत, तेच आहे, त्यांचंच योगदान हो, आहे आहे ना. यशामध्ये. हो, मोठा वाटा आहे त्यांचीच. ते पाया आहे, ते आमच्या इमारतीचा, आमच्या कुटुंबाच्या इमारतीचा तो पाया आहे. खरं आहे वस्ताद. आणि ही गोष्ट तुम्ही ह्या म्हणजे मानता, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे फक्त पैलवानकीमध्ये थोडं बऱ्यापैकी मानलं जातं असं मला वाटतंय. आंधळकर वस्तादांचं बरं का, एकदा घरी न्यू पॅलेसच्या घरी, त्यांचं शेजारी कोल्हापूरला घर आहे, बरोबर आहे. तर तिथे एकदा मी बसलो होतो कोल्हापूरला, हिंदकेसरी सामने होते, सगळे पत्रकार आलते. त्यांना विचारत सामन्याविषयी होती की तुम्ही यायला पाहिजे वगैरे. ते म्हणले मला बाकीचे कुस्तीविषयी विचारू नका, स्पर्धेविषयी फक्त पैलवान. ते म्हणले पैलवानाची व्याख्या काय वगैरे, पत्रकार एका पत्रकाराने विचारलं. त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं, जो खरा बोलतो तो खरा पैलवान, आणि जो खोटं बोलतो तो खोटा पैलवान, एका वाक्यात सांगितलं. म्हणजे ह्या माणसांच्या सानिध्य मला माझ्या सुदैवाने खूप लाभलं, बरोबर, मोठ्या पैलवानांचं. मग वडला, आता वडील तुमचे कुंजरमध्ये होते, मग तुम्ही पण कुंजरमध्येच प्रवेश घेतला? हो. काय झालं, वडील त्यावेळेस इतके कमी वयात तयार झाले आणि तब्येत इतकी चांगली देखणी झाली की लक्ष्मी रोडने चालताना वडिलांना सातकर पैलवान मला सांगायचं, तुझे वडील चालले की हत्तीचं पिल्लू चालल्यासारखं वाटायचं. आता तुम्ही पण हत्तीचं पिल्लू जायचा. तर तुम्हाला योगायोगाने आता त्याचा किस्सा सांगतो मी. त्यांनी मला असं म्हटल्यावर की आता वडील मोठे, आम्ही सगळेच भावंड, त्या दृष्टीने जीन्स ते आलेले आमच्यात. आणि ते म्हणजे आता कसं आहे, हत्तीचं पिल्लू, ह्याला व्यायाम करायला लागत नाही, डाएट सांगायला लागत नाही, किंवा त्याची ताकद किंवा अग्रेसिव्हपणा, हे सगळं नॅचरल येतं त्याच्यात. तर तो सुदैवाने भाग माझ्यात थोडासा आला असं मी मानतो. आणि मी पण त्याच तालमीत गणपतराव पायगुड्यांच्या वस्ताद दादांच्याकडे प्रॅक्टिस करायला. काय झालं, माझी पार्श्वभूमी सुरुवातीची अशी झाली की वडिलांची इच्छा होती की शिक्षण घ्यावं, परंतु मी शिक्षणात इतका ढ होतो किंवा मला म्हणजे सांगायला हे वाटतं की 5वीत मी सगळ्या विषयात अभिनव विद्यालय नॉनस्टॉपचं होतं. वडिलांनी चांगल्या शाळेत घातलं, परंतु तिथे काय मी त्या वातावरणात सूट झालो नाही, आणि 5वीत सगळ्या विषयात मी नापास झालो. काय सांगताय? होय. मग तरी सुद्धा पांढरे कपडे घालून आता बसलाय, सरपंच झालाय तुम्ही. सांगतो पुढे माझा प्रवास सांगतो. मग तिथनं पुढं वडिलांनी मला 1-2 लावल्या, बरं, की बाबा तू सुधारला पाहिजे आणि घडला पाहिजे, मला वेळ नाहीये. म्हणजे एक त्यांची इच्छा होती. म्हणजे बोलण्यातून ते दाखवत नव्हते, पण ते अग्रेसिव्ह असल्यामुळे तो त्यांच्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम केला, मला जाणीव करून दिली. आणि मग मी पुढं मग त्यांनी इथंच परत मला शाळेत घातलं, वारजेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा नवभारत हायस्कूल शिवणे. तिथं मला त्यांनी घातल्यानंतर शिक्षकांना बोलून घेतलं. त्यांचा आदरयुक्त दरारा होता या भागामध्ये. मोठे पैलवान म्हणून सरपंच, गावातले सरपंच आणि एक मोठे व्यक्ती. किती वर्ष सरपंच होते ते? 10 वर्ष बिनविरोध. गावानेच त्यांना केलं होतं. 10 वर्ष बिनविरोध? हो. त्यांची इच्छा म्हणजे अशी काही बोलून दाखवली नव्हती, पण गाव म्हणले की तुम्ही पैलवान गावचा कारभार पहा. आणि गावात मग त्यांनी काय केलं, त्या काळी फार खेडेगाव होते, म्हणजे आमच्या माडीच्या घरावरून गणपती मातेची बस दिसायची किंवा आमची शेती व्हायलाची तिकडची दिसायची. तर त्या ईर्ष्येपोटी, त्या जिद्दीपोटी, त्यांची इच्छाशक्ती, त्यांनी या गावामध्ये 2 शाळा प्राथमिक जिल्हा परिषदेच्या, एक पाण्याची स्वतंत्र योजना, त्या काळी 40-45 वर्षापूर्वी पोलीस चौकीची स्थापना, त्या दोन्ही रोडला एवढा विकास झाला नव्हता, एवढा विकास त्यांनी त्यांच्या काळात केला. आणि मग प्रपंचाला थोडस त्याच्यात बिजी असताना बहिणींची लग्न आली, माझं शिक्षणाचं आलं. बरं, मी पण मनात असं ठरवलं की बाबा
वडिलांची इच्छा आहे शिक्षण घ्यावं, पण बरेचसेच पैलवान भेटायला सांगली कोल्हापूरचे यायचे. मग मला म्हणायचे, अरे मेहनत करत जा, चांगला दिसतोय तू आज. तब्येत चांगली आहे, हो. पैलवान होईल नाही तर नाही होईल, परंतु तू चांगला हो. व्यायाम सोडू नको. आता त्या हत्तीचा वडिलांचा मगाचा जो उल्लेख केला, ती परंपरा जी लाभली आम्हाला, मी सांगत होतो, तर कुंजीर ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा हत्ती होतो. आमच्या तालमीचं नाव आहे कुंजीर, म्हणजे हत्तींचीच तालीम. तर मी योगायोग सांगता तर वडिलांना तसंच संबोधायचे. तर मला माझ्या वेट कॅटेगरीत युनिव्हर्सिटीला ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करायला लागलो, तर मला बाळकृष्ण खानेकर किंवा तिथं विजय आहेर गवळी, अशोक महाजिरे यांच्या लढती मिळायच्या. मी काय व्हायचं, कॉलेज आणि क्लास पुण्यातलं सगळ्यात नामांकित महाराष्ट्रातलं कॉमर्स कॉलेज म्हणजे जिथं पवार साहेब सुद्धा शिकले, BMCC, त्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी विद्यार्थी म्हणून राहिलो. तिथेच मग तालीम करून मी कॉलेज करायचो, परंतु मी तिथे इलेक्शनही लढलो. परंतु ज्यावेळेस परीक्षा यायची त्यावेळेस मी सगळं सोडायचो, लायब्ररी गाठायचो. बापांची भीती, वडिलांची भीती. मला एकाही वर्षी एकाही विषयात तिकिटी नव्हती, सगळे विषय मी पास व्हायचो. आणि मला एक स्वतःचा कॉन्फिडन्स आला होता की हे मी करू शकतो, हे मी करू शकतो. तर त्याच्यात असं झालं की मी प्रॅक्टिस सतत करत राहिलो. आणि हरियाणाला ज्यावेळेस पहिल्या वर्षी गेलो कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीला, त्या वर्षी सनी गिल सारखे आणि दिग्गज भारतातले पैलवान आमच्या गटात ओपन, म्हणजे इथं मला 5 जिल्ह्यात पुणे युनिव्हर्सिटीत माझ्या गटात एकही पैलवान नसायचा. बापरे, एकही नसायचं. वजन किती होतं? 110-15च्या आसपास. अरे बापरे. बर बर बर. तर मग जो 100चा विनर असेल त्याच्याबरोबर मला पॉइंट घेतला त्याच्यावर मी तर सिलेक्शन, असे एक त्याची नियम होता. तर मग एक धुळ्याचं पोरग एकदा दुसऱ्या वेळेस ह्याला जळगावला अंमळनेर तालुक्यामध्ये प्रताप कॉलेज आहे, साने गुरुजींचं, त्या कॉलेजमध्ये स्पर्धा झाल्या आणि मारुती आडकर आमच्या कुस्तीला पंच होते ऑलिम्पिक मारुती आडकर. तर तो धुळ्याचा होता आणि अतिशय चांगला पैलवान होता तो. परंतु मला आता थोडीशी त्याची भीती होती की ह्याच्याकडनं पहिला पॉईंट आपला गेला नाही पाहिजे. बरोबर. परंतु मी त्याच्याशी काटाघोस्ती करून त्याला ओढून पॉईंट घेतला त्याला खाली घेऊन आणि माझं सिलेक्शन झालं. नंतर ती युनिव्हर्सिटीला मग दुसऱ्या वेळेस मी आलो, मी लॉ करत होतो सिनियर म्हणून पुणे विद्यापीठाचा मी कॅप्टनही झालो सिम्बायोसिस लॉ कॉलेजला. बर बर. तर मग त्यावेळेस त्या वर्षी स्पर्धा आहे 90ला कानपूर युनिव्हर्सिटी आणि इटावा औरया भाग होता, तिथे मुलायम सिंगचा एरिया होता कॉन्स्टिट्यूशन मतदारसंघ. तर त्या मतदारसंघात आणि स्वतः मुलायम सिंगच मुख्यमंत्री होते 90ला युपीचे. बरोबर. त्या स्पर्धेत ज्याच्याशी मी हारलो होतो हरियाणाला, जो राजस्थानचा जो ब्रॉन्झ मेडलिस्ट होता तिथला, त्याचाच माझा परत राऊंड आला. अरे बापरे. पण त्याच्यावर मी ऑब्जेक्शन, मी जरा NSY आणि या संघटनेत काम करायचो, जरा चुकीच्या गोष्टीवर माझं ऑब्जेक्शन असायचं. संघटनेत माझे पुण्यात म्हणजे विद्यावत्सल असेल, जया शेट्टी, जयंत रेरोडेकर, रामदास मारणे, विद्यार्थी संघटने आम्ही चळवळीतले कार्यकर्ते पुण्यातले त्या काळी. तर ह्या सगळ्यांबरोबर एक वाद घालायची सवय लागली. वाद म्हणजे कसं की चुकीच्या गोष्टीवर आक्षेप घेणं, बरोबर, त्या सरळ कशा होतील हे पाहणं, बरोबर, याच्यासाठी प्रयत्न करणं, हा थोडासा मग घरचाही वारसा मला होताच. तर मग मी तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा लेट येऊन ह्याला का ऍडमिशन दिलं तुम्ही स्पर्धेत. तर म्हणजे महाराष्ट्रातले काही जे काय मराठवाडा युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी या संघांना मी सांगितलं कोचला की बाबा हे टीम मॅनेजरला हे चुकीचं होतंय असं मला वाटतं. त्याला ते कळल्यावर त्यांनी मला जरा ओळख दिली, काहीच्या नाही काय म्हणला राऊंड आल्यावर. तर मला थोडीशी ती चेतावणीच होती माझ्या दृष्टीने. मग मी त्याच्या संग इतकी आक्रमक कुस्ती केली की त्याला 2 मिनिटात मी 2 वेळा बायफॉल मारला. 2 वेळा बायफॉल? 2 वेळा बायफॉल असं मारला की ढाक मारून तो पूर्ण चित झालता. दिला नाही. 4 पॉइंट मिळाले, कारण त्याला दाबून धरावं लागतं ना. बरोबर. मॅटवर. बरोबर. तर तो पडल्यामुळे माझा आणखीन मी इतकी आक्रमक त्याच्याशी कुस्ती केली की मी एकतर पडणार आहे नाही तर तो तरी पडणार हे मला माहिती होतं. या ईर्षेरीने मी त्याशी कुस्ती केली. परत ते 4 माझा कॉन्फिडन्स वाढला, मी ओढलं त्याला, परत अटॅक करत राहिलो त्याच्यावर.
आणि मग त्याला परत हप्ते भरून जागेवर फ्लॅट करून त्याच्या छातीवर बसून ते मेडल त्या वर्षी मला मिळालं. आणि मुलायम सिंगच्या हस्ते ते तिथं मुख्यमंत्री असते, मुख्यमंत्र्याच्या क्या हस्ते बात आहे, क्या बात आहे. अरे ते बापरे, असा एक तो योगा फोटो आहे का? नाही ना, त्यावेळी आम्हाला फारसं काय हे नव्हतं. नव्हतो, आणि बरोबर तिथं दंगली पण व्हायच्या, तिथं बऱ्याच बरोबर गोष्टी. बरोबर. काय म्हणजे फार मोठी गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये आहे. हो, आणि काय झालं, ही सगळी पुण्य आहे, मी तर म्हणतो वाडवडिलांचीच आहे. बर कारण हे आता जे मिळालंय सगळा वारसा हं. भक्ती शक्तीचा हा त्यांच्याकडनंच मिळालाय. मग मी नंतर थोडस कॉलेज तुम्हाला काय मानधन मिळालं का नाही नाही युनिव्हर्सिटीकडनं? नाही नाही, ते मानधन नाही, कॉस्ट्युम मिळाला होता एक कॉलेज कडनं. तेवढाच. आणि मग आमची दिने तो हा एक संजय गिरी चांगला टॉपचा पायलवान होता 48. हा हा. ज्यांनी काका पवारांना ज्यांनी घालवलं होतं, पप्पू यादव त्याला त्यांनी घालवलं होतं, इतका तो चांगला होता संजय यादव संजय गिरी. गिरी, हा बर. त्याची न माझी मग नंतर 90ला आकाशवाणीला मुलाखत झाली. हा हा. तिथं आम्हाला एक ₹75 जाण्या येण्याचा चेक चेक दिला. तर पण आता मला हे एक सांगा, तुम्ही म्हणला आता हत्तीचं पिल्लू, कुंजेर म्हणजे हत्तीचं पिल्लू, बरोबर? मग ह्या कुंजेरला किंवा ह्या हत्तीच्या पिल्लूला डाईट काय होता त्यावेळी? ज्यावेळी जळगावला सामने होते तिथे ते इलेक्ट्रॉनिक काटा बिघडला होता. हा. तर ते वाखारीतला लाकडं वजन करायचा काटा आणला. बरं. तिथे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो, सगळ्यांची वजन झाली खालच्या गटातली, तर मला म्हणले तुम्ही कपडे काढा. आणि वजन माझे वजन आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे. कपडे कशाला काढायला किती जरी तुम्ही वजन कपड्यांचं धरलं ते मायनस केलं तरी माझं वजन भरेल. नाही ना म्हणले, नियम सगळ्यांना सारखा. म्हणले बनेल. मग त्यांच्याकडची सगळी वजन संपली पण माझं वजन भरेल. मग काय केलं? मग त्यांनीच आपले म्हणले मान्य आहे, ठीक आहे. आता बाजू. ते वजन किती होतं? ते 110च्या पुढेच होतं माझं वजन. बापरे, बर. मग तिथं म्हणजे, आणि हत्ती जे म्हणतोय ना आपण या विषयावर बोलतोय ना, म्हणजे कुंजीर तालीम, कुंजीर म्हणजे हत्ती, वडिलांना हत्तीचं पिल्लू म्हणायचं, आणि तीच माझी परंपरा आली. पण तुमचा डाईट काय होता त्यावेळी? तुम्ही काय खायचं? त्यावेळेस मी सकाळ म्हणजे आठवड्यातून 2-3 टाइम तरी चिकन तुपातलं वगैरे. थंडा एक टाइम मी स्वतः करायचो कुंडीत. किती बदामाची? 50-60 बदामाची, 60 रोज 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 थंडा. रोज. दूध किती? दूध 1-2 लिटर, सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर. म्हणजे कॉलेज करत असल्यामुळं. आणि मी हिथनं कधी कधी काय व्हायचं, 4ला जायचो पाठी. बर. आणि गाडी लावायची कुंजीर तालमी, तिथनं पर्वतीवरून पळत जायचो. पर्वतीवरनं खाली आलो की परत तालमीत 1 तास व्यायाम करायचो. मग त्यावेळी तुमचे सहकारी कोण होते त्यात? ते शुक्राचार्य वांजळे होता, हा आपला रमेश वांजळेंचा भाऊ. बर. त्यांचा भाऊ दा. मग रमेश वांजळे कधी खेळले का तुमच्या बरोबर? नाही, तो आधी होता आमच्या, थोडासा सिनियर होता का? 1-2 वर्षाचा. परत तो बाहेर पडला, त्यांनी तालीम सोडली. पण मी कॉलेजला करत करत पण हिरामन वांजळे चांगले पैलवान. चांगले पैलवान होते आणि मोठे पैलवान होते. मग तुमचे वडील महाराज केसरी का झाले तुमचे वडील? त्यावेळेस काय व्हायचं, आता ते मी संभादात्या सावर्डेकरांशी बोललो, म्हणजे जरी दिनकर दायरे पहिले महाराष्ट्र केसरी झाले तरी 2 वेळा त्यांना शामराव मोरेंनी घालवलं होतं, नंतर हरवलं होतं. म्हणजे त्या स्पर्धेला तितक्या ह्यांनी ते पाहत नव्हते. जुने लोक, नाहीतर ते कदाचित झाले असते किंवा नसते तो पुढचा भाग आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचले असते. पण खेळले पण नाहीत, माहिती नसल्यामुळे खेळले नाहीत जास्त. त्यावेळेस हे नव्हतं त्यांना. आता तुम्हाला मला हे विचारतो, आता तुम्ही राजकारणामध्ये आहे साहेब, बरोबर? कुस्तीमध्ये थोडं राजकारणी यायला लागले, ह्याच्यावर तुमचं मत काय साहेब? मी परवा विष्णुतात्या जोशीलकरांशी बोललो. त्यांचा राजू जोशीलकर आमच्या बरोबर युनिव्हर्सिटीला पुतण्या यायचा खेळायला. मिलिटरी मॅन तो, नाही MSCBत कामाला होता. हा, राजू बरोबर जोशीलकर. तर मी तात्यांना म्हणलं की ते ह्या विषयावरच जरा बोलले, असं तसं. चव्हाण सरही बोलले. सर म्हणलं गणपतराव आंधळकर, आता त्यांचा अभिजित माझ्या बरोबर खेळायला होता, बरोबर, आंधळकरांचा मुलगा, बरोबर. त्याचे शूज घातले होते. शेवट माझं राऊंड पुकारला, मला दुसऱ्याचे येणार नाही, त्याला म्हणलं तुझे दे, आणि त्याचा मला फायदा झाला, ते विन झालो मी शूज घातल्यामुळे. तर हे लोक आंधळकर वस्ताद असेल किंवा मी महाराष्ट्रातल्या लहान मोठ्या सगळ्या तालमीतल्या जे काही वस्ताद मंडळी, त्यांचे मी वंदन करतो त्यांना, कारण त्यांच्यामुळंच जे काय लहान मोठे पैलवान घडलेले आहेत, हे 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. आता आमच्या आजोबाजींनी जे कष्ट घेतले, वडील आजी म्हणायची मी पूर्ण भाकर भाजल्याशिवाय डबा देत नव्हते, तुझा आजोबा आयामायावर शिव्या द्यायचा,
परंतु मी ते व्यवस्थित डबा द्यायचे. एक, आजोबांची जिद्द कमी पडू नये, वाजताजांची जिद्द, पाठ उठल्यापासून त्यांच्याकडून झोपसपर्यंत त्यांच्याकडून तरी रुटीन करून घ्याले. कुस्ती हा जरी एक खेळ असला तरी तो संस्कार आहे. बरोबर कधी आहे. उठावं, कधी व्यायाम करावा, हो, कधी बरोबर आहे. आराम घ्यावा, कधी प्रॅक्टिस करावी, हे ठरलेलं शेड्यूल आहे. आणि मला वाटतं जे सगळेच खेळ चांगले आहेत ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, परंतु जे कुस्ती खेळले ते मी म्हणतो की ते भाग्यवान आहेत. या खेळाशी जे संबंध ज्यांचा आला ते जीवनात, कारण निर्व्यसनीपणा किंवा जे मारुतीची भक्ती म्हणतो आपण, हे सगळ्या गोष्टी ही मोठी आचारसंहिता कुस्तीतली. बरोबर. जर ज्यांनी श्रद्धेने पाळली तर तो आयुष्यात सुखी समाधानी जीवन जगू शकतो, याच्यावर माझा विश्वास. बरोबर आहे पैलवान. पण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की कुस्तीमध्ये राजकारणी यायला लागले, मी तुम्हाला हा प्रश्न विचार, हे तुम्ही तुमचं काय मत आहे? दोन्ही संघटना आहेत आमच्या एकत्र आल्या पाहिजे का? कुस्ती खेळलेले नाहीत लोक कधीही, त्यांनी या क्षेत्राशी ताबा घेऊ नये, माझं स्पष्ट मत. किती लहान मोठा असू द्या. आज राहुल आवारे सारखा ऑलिम्पिकच्या लेवलचा योग्यतेचा पैलवान होता, न्याय मिळाला नाही त्याला. काय सांगताय? माझा अतिशय जवळचा आणि आवडता पैलवान राहुल आवारे. त्यांनी ऑलिम्पिक ज्या वर्षी त्याला नाकारलं जायचं, त्या वर्षी त्यांनी जो ऑलिम्पिक वर्ल्ड मेडलिस्ट होता, ऑलिम्पिक मेडलिस्ट होता, चॅम्पियन, त्याच्यावर 5 पॉइंट घेतले. नंतर 1 पॉइंट एखाद्या चांगल्या पैलवानावर घेणं येणं अवघड आहे, ही सोपी गोष्ट नाही. जो खेळतो ना कुस्ती त्यालाच माहितीये. आता तुम्ही राजकारण करता, तुमचं तुम्ही करा ना. ज्याला राजकारण करायचंय ना त्यांनी करावं, परंतु ह्याच्यात तुम्ही आता राहुल आवारेंना कुस्तीत खेळताना गरज होती मदतीची, त्यावेळी ठीक आहे, आमचे डॉक्टर मित्र अनंत भूषण रानडे यांनी त्यांना मदत केली माझ्या सांगण्यावरून. परंतु मला म्हणजे वाईट वाटतं की तो मुलगा वर्ल्ड चॅम्पियन झाला, 2 वेळा आशिया चॅम्पियन झाला, कॉमनवेल्थ सिनियर ज्युनियर झाला. माझी त्याच्यावर ते ज्युनियर असल्यापासूनच श्रद्धा होती, त्याला बोलून घेतलं होतं मी, तू राजकारणाच्या नादी लागू नको, तू इतका मोठा भविष्यात पैलवान होशील. तुम्ही सांगितलं तेव्हाही विचारा त्यांना. DYSP आज मला आनंद आहे. पण खरंच तो जिद्दी, नम्र आणि तेवढाच नम्रता जरी मोठा असला, त्याच्या बोलण्याकडे बघून तुम्ही हा इतका मोठा पैलवान असं जाणीव सुद्धा. काका पवारांचा आता तो जावई आहे आणि आता DYSP, परंतु मी या राजकारण्यांना म्हणजे जाणीव करून देतो की जर तुम्हाला आता बिराजदार मामानंतर किंवा मारुती आडगर एकाच टायमाला गेलते ऑलिम्पिकला, त्याच्यानंतर एकही महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकला गेला नाही. मला सांगा तुम्ही कशा करता हे राजकारण करता? मामासाहेब मोळांनी कुस्तीगीर परिषद स्थापन केली की ह्याच्याकरता केली का? सांगा ना मला तुम्ही. काय तुम्हाला, आणि हे काय चाललंय, सगळ्या संघटना माझ्या ताब्यात पाहिजेत. ही जी दुर्बुद्धी आहे ना ही नकोय, ही नकोय राजकारणात. ही ऍक्च्युली ही फार मोठी तळमळ आहे. ऍक्च्युली ही काय कोणा टपका नाहीये, ही तळमळ आहे. हो, तुम्ही रक्त वागता. तो आमचे वडील म्हणायचे की सत्य, परत त्यांच्या मुखातले शब्द येते की खाणीत दगड पडलेली परवडली पण तालीम नको. तालीम नको. हा, एवढा त्रास काढायला लागतो, एवढी मेहनत, लढत, खुराक, हे काय सोपं आहे का? आणि त्यांचे तुम्ही राजकारण करता, ऐनवेळी ह्या गटात त्याला पाठवायचं त्याला पाठवा, हे ठरवणार. यांनी कधी कधी आयुष्यात तालीम केली नाही, हे लोक ठरवणार का? सांगा बरं मला तुम्ही. मी थोडं स्पष्ट बोलतो, मला आक्षेप कुणावर नाही, माझा त्याच्याशी संबंध नाही, मला विचार नाही केली की तुम्ही, मला त्याच्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. मी म्हणलं आता नवीन पिढीत आत्ता सुजय विखे साहेब, सुजय तनपुरे सारखा एक चांगला खेळाडू आहे जो घडू शकतो, राहुल नाना आवारे सारखा, त्याला मदत करा ना तुम्ही. त्याला कॅम्प द्या. जो पैलवान जास्त कॅम्प ज्याला मिळतात ना, नॅशनल इंटरनॅशनल, तोच खेळाडू पुढे जाऊ शकतो. राहुल आवाऱ्यांना जास्त कॅम्प मिळाले तर तुम्हाला सांगतो त्याच्या बहिणीच्या अंत्यविधीला पण गेला नाही तो. बहीण त्यावेळेस काय सांगता? हो, तो कॅम्पला होता. सांगा बरं मला तू. एवढे त्यांनी कष्ट काढलेले, त्यांनी योगदान दिलेले, त्यांनी शिस्त पाळलेली, तेव्हा ते इतके मोठे झालेले. कुणी काय पैशावाल्यांची मुलं होतात का मोठे पैलवान? असं नाही होत. आता हा महाराष्ट्र केसरी शेळके झाला, आई वडील बघा काय करतात, त्यांच्या मुलाखती ऐका. मग
ह्या लोकांवर हा मी म्हणतो अन्याय आहे राजकारण्यांचा. जे कष्ट करतात ना पोरं त्यांच्यावर तुम्ही घालवा ना, जिद्द ठेवा ना. तुम्ही कशाला ह्याच्यात हस्तक्षेप करता, माझं हे म्हणणे. ते झालं. आता मग ह्या दोन्ही परीक्षा जर एकत्र आले एखादा समविचार होऊन यांचा, तर आणि महाराष्ट्राची कुस्ती परत होती तशी पहिल्यासारखी मी होईल का? तुम्हाला पुन्हा तेच सांगतो, जो जास्त वेळा नॅशनल इंटरनॅशनल खेळलाय ना ते लोक त्या बॉडीवर घ्या, विषय संपला. बाकी बाजूला काढा सगळे. तो किती मोठ्या पदावरचा माणूस असू द्या, ते त्या गोष्टी मला मान्य नाहीत. नाही खरं आहे. आणि ही पैलवान म्हणून तळमळ आहे हो तुमची. तुम्ही ह्यात काय तुम्हाला स्वतः याचं नाही आहे, अजिबात आम्हाला नाही, नको, अजिबात आम्हाला पण नको. नाही. पण हे ह्याच्यावर काय न्याय व्हायला पाहिजे, 100% व्हायला. आता कुस्तीमध्ये व्यसनाधीनता वाढल्या असतात, व्यसन पैलवान लय करायला लागलेत, काय करावं ह्याच्याबद्दल? की जे तुकाराम महाराजांचे अभंग, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या, सत्य बोल मुखे, दुःखवे अनेकांचे दुःख, तू मुखातून सत्य बोल, आणि जे दुःखी आहेत ना त्यांचं दुःख कमी कर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, निश्चयाचे बळ, हा निश्चय असला पाहिजे. तुका म्हणे ह्याची फळ, तरच तुम्हाला फळ मिळू शकते. तुम्ही जरा त्याचं चिंतन करा ना. या सगळ्या गोष्टी ते कधी होणार? त्यात गुरुची भक्ती सांगितली, वडिलांचं महत्व सांगितलंय, पतीचं महत्व सांगितलंय, निश्चयाचं महत्व सांगितलंय, सत्य सांगितलंय. हे तुम्हाला जर कळलंच नाही, आणि नुसते लोक आता राजकारणात बॅनर लावत सुटलेत. एकाचाही कायदेशीर नसतो. पुणे शहरात किंवा शहराच्या जर हद्दीत तुम्ही गेला तर तिथं एकाची पावती नसते. बॅनरवर पावती नंबर टाकावा लागतो, हा अधिकृत बॅनर आहे म्हणून. इथं एकही तुम्हाला दिसणार नाही असं नियम पाळणारे लोक. आणि हे आंबेडकरांचे दुर्दैवाने विचार सांगतात, घटना न पाळणारे. आता मला याचा सुद्धा विनोद वाटतो, दुःख होतं मनाला. म्हणजे टीका नाही येई, परंतु तू जे सांगतात ना समस्या, मी तर म्हणजे त्यातले सांगणारे बऱ्यापैकी हे समस्या सांगणारे, समस्या निर्माण करणारे असतात असा माझा दावा आहे. बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही आकलन तुम्ही चौकशी करा काही ठिकाणी. परंतु ह्या आत्ताच्या तर ते ज्या चॅनलवर गोष्टी पाहतो, ते घरचे लोक म्हणतात बंदच करा ते. म्हणजे राजकारणांचं काय लागलं की ते विलासराव सारखे, यशवंतराव सारखे सुसंस्कृत राजकारणी आज महाराष्ट्रात आहेत कुठे दाखवणं. म्हणजे मी टीका नाही करत, परंतु आज तो आदर्श जपला पाहिजे सगळ्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. बेशक पक्ष कुठला पण असू दे, आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. माझे सगळ्या पक्षातले, आता मुरली अण्णा सुद्धा आमच्या भावाचे साडू आहेत, ते पैलवान होते, पण त्यांना पैलवानकी बद्दल त्यांचे वडीलही चांगले पैलवान होते, ते पण त्यांचे चुलतेही पैलवान होते. भाऊ प्रभाकर हा सुद्धा म्हणजे ते घर पैलवानकीचे. म्हणजे मुरली अण्णा किती, एखादा पोलीस कॉन्स्टेबल जर असला तर मिठी मारते केंद्रीय मंत्री. आता परवा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाहीर सांगितलं, अण्णांचं भाषण म्हणजे गप्पा मारल्यासारखं झालं. म्हणजे असा तो मन मिळावा माणूस, पक्ष असू द्या, पक्ष असू द्या कुठला पण, मला तो नाही मुद्दा. जो त्याच्यात जी जाणीव आहे ना त्याला, त्या मागच्या पार्श्वभूमी, ती तो विसरला नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. मग बेशक कुठल्याही पक्षाचा असू द्या ना, आम्हाला आदर आहे. बरोबर. आता मी वसंत व्याख्यान मला 36 वर्ष ऐकली, तुम्हाला सांगतो. 36 वर्षे पुण्यात, आशिया खंडात, भारतात सगळ्यात मोठी व्याख्यानमाला आहे वसंत व्याख्यानमाला. टिळक स्मारकला भरते मंदिरात, त्या प्रांगणात. तर मी 20 एप्रिल ते 21 मे ती ऐकायला जायचं. मला छंद लागला तो तालमीपासून ऐकायचा. आणि जवळजवळ मी आज त्या वसंत व्याख्यानमाला जे 36 वर्षांनी इतर असे 1000 चांगल्या वक्त्यांची मी लेक्चर ऐकले असतील आतापर्यंत. 1000 चांगल्या वक्त्यांचे. शिवाजीराव भोसलेंच्या पासून त्यांना तर ह्या भूमीत इथं बसलोय ना, इथं मी आणलं होतं व्याख्यान द्यायला, इथं या जागेवर. आणि त्यांनी मानवी जीवनाची साधना असा त्यांना विषय दिला होता. फार छान व्याख्या, आणि त्यांची खूप लेक्चर मी ऐकली. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून तुम्हाला ग्रंथ वगैरे सगळं पाठ आहे, तुम्हाला श्लोक वगैरे पाठ आहे सगळं आता. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने. मला सांगतो, आता आजोबा पकवाद वाजवायचे, वडील मोठे असून ते सुद्धा कीर्तन भजनात पकवाद वाजवायचे शिकले होते. बर, आणि तुम्ही आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण सगळंच राजकारण, हे व्यवसाय हे करत बसलो, समाजकारण. पण 50 नंतर
माझी स्वतःची, आता तुम्ही पाहिली असेल 500 बुकची लायब्ररी स्वतःची. काय सांगताय? आता आपण तुम्ही जे आला होता माझ्या ऑफिसवर, हा. तर तुम्ही पाहिले असेल सगळे रॅक 500 बुकची लायब्ररी स्वतःची आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि त्याच्या जोरावर आता वडिलांच्या नंतर 22-23 वर्ष आलं वडिलांना जाऊन, पण मी आमच्या मंदिरातले सगळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तन असेल, हे सगळे मी ते आयोजित केले. पुढं सप्ताह असेल, सगळ्या बाकीच्या काकडा असेल, त्यात सहभाग घेतला. आणि 50 नंतर आमच्या मंदिरातली काही लोक मला म्हटले, अरे तू बोलतो ठीक आहे, पण तू कधीतरी कीर्तन कर की, उभा राहा. तर मी एकादशीला पहिलं कीर्तन केलं. हा. आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक वर्षी सप्त्यात मी स्वतः एक कीर्तन करतो आमच्या मंदिरात. बर बर. होय. म्हणजे आता तुम्ही कीर्तनकार पण आहे म्हणा. म्हणजे आता एक कीर्तन फुकटमध्ये मिळणार आम्हाला कोल्हापूरला जर पाहिजे असला तर एखादा. नक्की करू. हा? नक्की करू. बघा. हो. म्हणजे एक कीर्तनकार आता आम्हाला भेटलेला आहे पहिलवान आमचा. आता तुम्ही मला एक सांगा असतात की जी नम्रता आहे, आता नवीन पिढीतली पोरं जी आहेत ही कमी वयामध्ये एक्सपायर मरताना आता आपण बघतोय, त्यांना काहीतरी रोग होताना बघतोय, त्यांना पॅरालिसिस होताना बघतोय. आता तुम्ही पाहिलं माझ्या पार्किंगला म्हैस, हा. माझी इथं आज शेती आहे थोडी या गावात, म्हणजे सिटीमध्ये. हो. हा. मी म्हणजे ती म्हैस स्वतः पाळताय तुम्ही? होय. ऑर्गॅनिक जे काय भाजीपाला लागतो, आता मी दुसरं एक माझं वैशिष्ट्य सांगतो. 90 साली लग्नाच्या आधी मी निर्णय घेतला की आपण शाकाहारी राहू. हा. किती वर्ष राहू बघू. हा. असं आता त्यावेळी इतका डाएट आमचा होता, नॉनव्हेज खात होतो बरोबर. परंतु किती वर्ष राहू पाळू शकू हा. असं मला एक मी माझ्या मनाशी निश्चय हा. केला. त्या गोष्टीला 36 वर्ष झाली. अजून शाकाहारी आहे तुम्ही? होय. म्हणजे काय आता कीर्तन मग सांगतो म्हणजे. अहो शाकाहारी पैलवान म्हणले आणि शाकाहारी एवढा मोठा पैलवान मग म्हणलं. आता मी 36 वर्ष झाले नॉनव्हेज बिलकुल खात नाही. क्या बात, क्या बात आहे. मी मग तुम्ही तुम्हाला जे आता व्यसनावर बोट ठेवलं ना, हे स्वतःवर आहे. तुम्ही जर तुमच्यावर स्वतःवर कंट्रोल ठेवला, तुम्हाला आईबाप आणून देऊ शकतात चांगल्या गोष्टी, तुम्हाला जिम लावतील, चांगलं खाद्य देतील, पण तुम्ही व्यायाम काय डाएट घ्यायचा, आपल्याला सूट काय आहे, पुढल्या वयात काय खायला पाहिजे, हे जर कळलंच नाही तुम्हाला, तर तुम्ही काय करणार. नको त्या चुकीच्या लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमचा हे बर्बाद करून घेता शरीर. बरोबर आहे. आणि तुम्ही मला एक सांगा साहेब, निर्व्यसनी राहणं चांगलं का, म्हणजे व्यसन करून मेडल घेणं चांगलं का निर्व्यसनी राहून एक चांगला पैलवान होणं, संस्कारिक पैलवान होणं चांगलं? मला एवढं सांगा. मेडल नसलं तरी चालेल, पण आयुष्यात तुम्ही निर्व्यसनी राहा, तुमची तब्येत चांगली सांभाळा. आता परवाच नरहरी अण्णा चोरगे माझ्याकडे आले होते, सातकर पैलवान ऍडमिट, आम्ही भेटायला गेलो. नाना नावले सुद्धा मोठे चांगले एक असे सात्विक व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा आम्ही भेटायला गेलो नरहरी अण्णा चोरगे. पण तुम्हाला सांगतो 84 आज त्यांचं वय 84 मुलाखत घेतली त्यांची. हो. तर त्या नरहरी अण्णांचं आता ते पायी वारी करून आले. होय होय होय. आता 84व्या वर्षी. हा. आणि त्यांना व्यसन नाही, त्यांना काय नाही, टू व्हीलरवर बुलेटवर फिरतात. अजून बुलेटवर 84 पुण्यात दाखवा पहिला कोण. त्याचं त्यांनी आचारसंहिता स्वतः पाळलेली. हे जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला हे काय होणार आहे. तुम्ही जर स्वतःवर तुमच्या कंट्रोल ठेवणं हे दुसऱ्याचं काम नाही, ते तुमचंच काम. दुसरा पाण्यापर्यंत नेल तुम्हाला. प्यायचं का नाही तुम्ही ठरवायचं, तुमची तहान किती, गरज आहे का, हे गोष्टी तुमच्या मनालाच माहिती आहेत ना, दुसऱ्याला काय माहिती. बरोबर, चांगली गोष्ट आहे. बराठी वस्तात जाता जाता तुम्ही नवीन पैलवानांना, नवीन पिढीला एक वारकरी म्हणून किंवा एक कीर्तनकार म्हणून तुम्ही काय संदेश देशील? आपला जो संस्काराचा मोठा ठेवा आहे, वारकरी संप्रदाय असेल, संतांच्या जे काय वाणीतून मुखातून जे काही अभंग तयार झालेले आहेत, तर त्या जपण्याचा, त्याचा अनुकरण करण्याचा, म्हणजे आचार, विचार आणि उच्चार या त्रिसूत्रीचा जर अंगीकार केला. काही करतात, उच्चार करतात, पण आचार नाही करत. आचार दुसऱ्यांनी करावा ही भूमिका, आणि त्याच्यात स्वतःचा स्वार्थ साधायचा ही दुटप्पी भूमिका आणि दुटप्पी भूमिका ही एकच व्यक्ती साकारतो, तो मी नव्हेच त्या नाटकासारखा एक पात्री प्रयोग. तर हे आपल्याला बहुरूपी लोक खूप दिसतात, अशी रूप बदलणारे कळतात जगाला. तर ह्या लोकांच्या नादीच लागू नये मी तर म्हणतो. फार मोठा संदेश आहे.
फार मोठा संदेश दिलेला आहे. बरं हा. या लोकांच्या नाही भलं पद मिळेल नाही तर नाही मिळेल त्याच्या वाचून तुम्हाला जर सरळ मार्गाने जायचं चोऱ्या करायच्या नाहीत तुम्हाला मीपणा नकोय तुमचं तुम्ही जर समाधानाने जर राहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कशाला कुणाकडनं काय अपेक्षा ठेवता येण्याशिवाय पासून म्हणजे मुरली अण्णा आमचे भाजपमध्ये, तुम्ही काँग्रेसमध्ये. ते सगळे मला म्हणतात हा पक्ष बदलणार नाही ते सगळे लोक मला म्हणतात की हा माणूस पक्ष बदलणार नाही म्हणजे क्या बात, क्या बात आहे. आपण पण अपेक्षा धाडच ठेवा- पाहिजे हो, त्यांना पण चांगलं म्हणायची, ह्यांना पण चांगलं म्हणायचं धाडच पाहिजे. आणि हे फक्त प्रामाणिक माणूस करू शकतो. जे चांगला असेल ना त्याला चांगलंच म्हणावं तो कुठलाही पक्ष असो. आता मी वसंत व्याख्यानमालेत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं व्याख्यान हे विरोधी पक्ष नेते ते असतानाही ऐकलं आणि मुख्यमंत्री असतानाही ऐकलं झाल्यानंतर त्या काळी ते पाहण्याची जी शेततळ्याची त्यांच्या डोक्याची कल्पना होती. आता ठीक आहे कमी वयात ते मुख्यमंत्री झाले कमी वयात महापौर झाले अभ्यास केला देशात बाहेर देशात फिरले संघटनेमध्ये त्यांनी त्यांचं दबदबा निर्माण केला आणि आज त्यांच्या संघटनेची ताकद वाढवली. संघटने म्हणजे संघटना संपून ते स्वतः मोठे व्हायचा त्यांचा प्रयत्न नाही. ठीक आहे तेवढं शंका घेता येणार नाही त्यांच्या पक्षाच्या बाबतीत. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर बरोबर बरोबर, खरं आहे, खरं आहे वस्ताद. तर आज पैलवान श्रीकृष्ण बराटे हे ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. आता पैलवान वारकरी आहे आणि वारकरी असून कीर्तनकार आहे. या कीर्तनकार पैलवानानं कशा पद्धतीनं सांगितलेलं हे फार मोठं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा चांगलं म्हणायची सुद्धा ताकद माणसाच्यात पाहिजे. आज माझ्या दुश्मनाला चांगलं म्हणायची ताकद माझ्यात नाही, तर आज ह्यांच्यात ही ताकद आहे. ही फक्त सद्विचारानं संतांच्या सानिध्यामुळेच होते. आणि हा पैलवान आमचा एक वारकरी पण आहे, कीर्तनकार आहे, त्याचबरोबर ऑल इंडिया चॅम्पियन आहे. आणि 110-115 किलो वजन असणारा घराचा वारसा पैलवानकीचा असणारा यांचे वडील, मी मगाशी सांगितले की जुन्या काळातील नामांकित पैलवान फार मोठमोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळून त्यांना चितपट केलेला आहे. तर असा कुस्तीचा वारसा असणारी पैलवान यांनी आज आपली मुलाखत दिली आणि चांगल्या पद्धतीने संदेश जनतेला दिला. जनतेने फक्त जर याचा विचार केला तर नक्कीच तुम्ही सदमार्गानं तुमचं जीवन जगू शकता ना, पुढची पिढी तुमची चांगली घडू शकता. एवढे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आता सद्मार्ग हा शब्द वापरला त्याचा काय फायदा असतो जीवनात. पुण्यातील आणि विलासराव देशमुख साहेबांचे जवळचे स्नेही आणि महाराष्ट्रात सर्व व्यासंगी म्हणजे ज्यांना लोकविद्यापीठ म्हणतात उल्हासदादा पवार यांचं सानिध्य मला लाभलं. आणि त्यांनी आणि पंढरपूर देवस्थानचे पागे साहेब म्हणजे शशिकांत पागे ऍडव्होकेट विस पागेंचे पुतणे ते पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून सतत 15 वर्ष मुख्यमंत्र्याच्या पूजेचा एक पास आषाढीला मी म्हणतोय कार्तिकेला एकादशीला आम्हाला त्यांनी दिला आणि त्यांच्याबरोबर जायचं भाग्य मला मिळालं. हे माझं 15 वर्ष सतत 15 वर्ष मुख्यमंत्री किती बदलू द्या म्हणजे पृथ्वीराज बाबा आले अशोक चव्हाण आले फडणवीस आले नंतर अनेक झाले तुम्ही कंटिन्यू त्यांच्याबरोबर एक पास मला होता. दादाला जे पास मिळायचे त्यात मी त्यांच्याबरोबर म्हणून सदमार्गाचा हा फायदा झाला. म्हणजे हा शब्द जो उच्चारला त्याचा काय फायदा होतो. माझं योगदान काय नाही पण परंपरेचा लाभ म्हणतो तोच माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद वस्ताद, मी तुमचा आभार आहे. तुम्ही फार मोठ्या पद्धतीने सांगितलं. ओके, नमस्कार. नमस्कार.